सन्माननीय मान्यवर व माझ्या बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला ज्या युगपुरुषाबद्दल सांगणार आहे त्यांचे नाव ऐकून प्रत्येकाच्या मनात क्रांतीची ज्योत उमटते. त्यांचे नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले भीमराव लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके सोसत होते. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेला गेले. कोलंबिया येथील विद्यापीठात त्यांनी PhD मिळवली आणि ते लंडनला बॅरिस्टर झाले व DSc पदवीसुद्धा मिळवली. महाडचं चौदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृतीचे दहन हे त्यांच्या क्रांतीचे टप्पे होते. मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे त्यांनी काढून लोकांना जागे केले. स्वातंत्र्यानंतर देशाला दिशा देणारे त्यांनी काम केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताचे सर्वात मोठे संविधान लिहिले. स्त्रियांना समान हक्क मिळावेत म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी 5 लाख लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 3 शिकवणी शिकवून गेले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 6 डिसेंबर 1956 रोजी ते महापरिनिर्वाण झाले, पण त्यांचे विचार आतासुद्धा अमर आहे. बाबासाहेबांचे एकच स्वप्न होते, जातीमुक्त भारत. ते स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना आदरांजली. धन्यवाद. जय भारत.